घरी जमा झालेल्या साईपासून अगदी सोप्या पद्धतीने भरपूर सारं तूप तयार करा. तर चला बघूया, खूप सोपी पद्धत आहे. तर इथे मी 15 दिवसची साय जमा करून ठेवली होती. ही म्हशीच्या दुधाची साय आहे. फ्रीजमध्ये होती. आता 1 तास मी तशीच बाहेर ठेवली. आता याला फिरून घ्यायचं आहे. तर मोठं भांडं घेतलं मिक्सरचं आणि यात थोडी थोडी साय टाकून फिरून घ्यायची आहे. जास्त टाकायची नाही. पूर्णच्या पूर्ण साय टाकायची नाही, थोडी थोडी टाकायची आणि थोडी थोडीच फिरवायची, जेणेकरून ती बाहेर पडत नाही आणि घाण होत नाही, आपलं मिक्सर घाण होत नाही, नाहीतर मग त्यांचे शिंतोडे वगैरे उडतात. तर ही साय पाणी न टाकता अशीच फिरून घ्यायची. मस्तपैकी एकत्र झाली पाहिजे, तसे अशी मोकळी मोकळी होते ती. आता साय फिरवणं झाली की यात आपलं पाणी टाकायचं. तर यात पाणी गरम नाही टाकायचं. तुम्ही कुठलंही पाणी वापरू शकता, पण गरम नाही टाकायचं. मी इथे माठातलं जे प्यायचं पाणी असतं तेच टाकलं आणि 2-3 वेळा छान गरं मिक्सरला फिरून घेतली. तर पहा, पाणी आणि आपलं लोणी वेगवेगळं निघतं, म्हणजे समजून जायचं की आपलं लोणी तयार आहे. पहा, पाणी बाजूला वेगळं निघतं आणि लोणी वेगळं निघतं. तर आता हे लोणी मी एका भांड्यात काढून घेते, सगळंच्या सगळंच काढून घेते. अशाच प्रकारे राहिलेली साय पण फिरून घ्यायची आहे. फक्त फिरवताना पाणी टाकायचं नाही, आधी तसंच फिरवायचं, नंतर पाणी टाकायचं. आता सगळी साय फिरून झालेली आहे. एका याच्यात हे लोणी भांड्यात काढलं मी. यात भरपूर असं थंड पाणी टाकायचं. त्याने काय होतं, खाली बसलेलं, तळाले बसलेलं जे लोणी आहे ते वर येतं, हलकं होतं ते. आणि नंतर त्याचा असा गोळा तयार करायचा, चमच्याने करायचा, हाताने करायचा. आणि जे खालचं पाणी आहे ते राहिलेलं पाणी आहे, त्यात जर तुम्ही इरजण टाकलेलं असेल, म्हणजेच दही, ताक जर टाकलेलं असेल साय जमा करताना, तर ते तुम्ही ताक म्हणून वापरू शकता. पण यात मी काहीच टाकलेलं नव्हतं, म्हणून ते मी फेकून देते, एक झाडाला टाकून द्यायचं. तर लोणी पण 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून त्याचा आंबट वास असतो, कुवट वास असतो, हा निघून जातो. तर लोणी धुणे 4-5 पाण्याने धुणे हे फार आवश्यक आहे. त्यानंतर आहे तापवणे ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. मध्यम आचेवर तापवायचं आणि भांडं हे जाड बुडाचं आणि मोठं घ्यायचं, जेणेकरून आपलं जे तूप आहे, लोणी आहे, ते बाहेर पडणार नाही. आणि असं लालसर तापू द्यायचं, त्याची बेरी अशी लाल होऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. थंड झाल्यावर चाळणीने चाळून घ्यायचं, गरम गरम चाळायचं नाही. आणि चाळण्यासाठी अशी तारेची चाळणी घ्यायची, प्लास्टिकची घ्यायची नाही. आता पहा किती सारं तूप झालं आहे. फक्त 15 दिवसची साय होती आणि तूप पहा किती भरपूर निघालेलं आहे. हे तूप तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यात किंवा हवाबंद बरणीत साठवून ठेवू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.